झी 24 तास एक पाऊल पुढे। सांगली जिल्हा परिषदेचे अतिरिक्त विशेष कार्यकारी अधिकारी ज्यांना लाच घेताना अटक करण्यात आलेली आहे। एसीपीनं अनिल नवाळे यांना 15,000ची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे। नवाळेंसोबत त्यांचा पीएस संजय चांदुगडे याला सुद्धा अटक झालेली आहे। दुष्काळी आटपाडी तालुक्यातील पाझर तलावाचं टेंडर पास करण्यासाठी नवाळेंनी योगेंद्र थोरात यांच्याकडून 15,000ची लाच मागितली होती। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचत रंगेहात या अधिकाऱ्याला पकडले। 20,000 रुपयाची त्यांनी मला मागणी केली होती, मात्र मी एवढे पैसे द्यायला सक्षम नव्हतो। तसेच मी एवढे पैसे का द्यायचे, आज एवढ्या चांगल्या प्रकारे आम्ही सगळी कामं करत असताना का द्यायचे, तर त्यांनी त्याचं उत्तर दिलं की हा एक शिष्टाचारच आहे आणि तो झालाच पाहिजे। तर तेव्हा त्यांनी शेवटची 15,000ची मला मागणी केली, मात्र मी हे देण्याच्या विरोधात असल्यानं मी आज सांगली अँटी करप्शनला तरी सूचना दिली आणि त्यांनी सापळा रचून त्यांना पकडलं। झी 24 तास एक पाऊल पुढे।